नेमकं 9 वाजता मिस्त्री येणार होता आपल्या तिकडे ना, हॉटेलच्या कोपा करायचा आहे, पण मटेरियल्स नाही आला अजून, खडी नाही आली. तर आज कंप्लीट करो पूरा. हाँ नहीं किया तो पकड़ के नहीं किया तो पकड़ के रखे इधर कोई. नहीं करेंगे. चला आम्ही त्याला ना असं मोकळा चाललो होतो, तेव्हा त्याला नीट चालता येत नव्हतं, घाबरायचं पुढल्या गाड्यांना दोन मागल्या गाड्यांना. पण आता बरोबर गोड्या मागं ठेवला आम्ही त्याला कळायला पाहिजे ना कुणा मागं चालायचंय. आता सरप्राईज पाहिजे का? कर सरप्राईज. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आता जवळपास 9:30 वाजलेत. जस्ट मी आता गोठ्यात आलो आणला बघायला फक्त, कारण तसं पण आता 12 वाजता यायचं आपल्याला नेमकं 9 वाजता मिस्त्री येणार होता आपल्या तिकडे ना, हॉटेलच्या कोपा करायचा आहे, पण मटेरियल्स नाही आला अजून, खडी नाही आली. त्याला म्हटलं थांब जरा, खडी नाही आली अजून. मग आता ओम वाळकी आपला आणला की ना खडी टाकतोय, एक अर्ध खडी पडन त्याची. आता 10 वाजता म्हणजे तर म्हटलं 10 वाजता डायरेक्ट. म्हणून आज लवकर उठलो. तसं आज सकाळी लवकर 7 वाजता गोट्यात आलो. 7 वाजता गोट्यात आलो. सगळ्यांना खायला वेळ टाकलेलं, साफसफाई सगळं केलं. आणि विशेष म्हणजे आता खून सापला चांगला खायला लागलाय. रोटिंगला आणला त्याला आम्ही, सगळं साफ करतो. हे लक्ष्मीने उलट नीट नाही खाल्ला आज, साफ केल्यावर खाईन ती बरोबर. आणि जिमा पण आपलं चांगलं खातं व्यवस्थित. याला हातावून आला अजून बरं का, थोडा जास्त वेळ घेणार आहे आमच्याकडून. त्याला आता आम्ही एकच टाकते पाटी, कडबा नाही सॉरी मका, कारण नाही ते परत काटाळाचं ते खाऊन नाही का. मापात खाल्लं ना त्यांनी एक टप बरोबर, मग पोटात आग पडते यायचे. पण नंतर मग दुपारचं 12 नंतर आम्ही कडबा टाकतोय आणला. आता ते पाटल्याला आपण कडवाच्या पॅन्टे काढून ठेवतो, अशा पॅन्टे काढून ठेवतो इथं दावणीतच. त्यामुळे आता अडचण नाही आपल्याकडं. याला ना फक्त लक्ष्मीला एक बोध आणायचा कडब्याचा आज. बाकी यांना दोघांना आहे ना आपल्याला वळीतलंच कडबाच आणणार आहे आम्ही. आता यांना आता 1 महिन्यानंतर झोपायची आपल्या दोघांना, एकाला जुकाटात एकाला कांड्याव. फक्त एवढंच की बिमार आपल्याला यांना मोकळ्या गाठा पळवायचा आहे आणि खुन्नसला बरल्या गाठावर नियोजन करायचं आहे. त्याला बैल नाही भेटला आम्हाला, त्याला आता आम्ही बैल शोधतो. जरा कमी पळून दे 2 नंबरचा, पण सरळ पाळणार पाहिजे, असं दाबणार बिगर वगैरे नाही पाहिजे. तर शोधत आम्ही आत्ता सध्या. किंडर जॉय दे 500 वाले त्याच्या लवकर 2. आज पोराला हप्ता द्यायचा आहे. पोराला खुश करतो ना किंडर जॉय. नाही गेलाय ना. आता किंडर जॉय खुश आहे बघ लगी. मग काय डिपस्टिक जाऊन आहे ना बँकेत जाऊन कॅश काढायची, कारण मिस्त्रीला द्यायच्यात मला पैसे. राव मिस्त्री मटेरियलचे थोडेफार पैसे ते पे करायच्यात, कारण ऑनलाईन माझ्याकडे थोडेफार थोडेच राहिलेत. मॅक्सिमम इथले 2-2.5 रुपये, ते 8,000 फक्त मेंटेनन्स बॅलन्स आहे. त्याच्या बिल जर खाली गेलं ना आपल्याला ते फाईन पडते. त्याच्यामुळे ते कॅश काढून आणू म्हणलं बँकेतून. तर त्याच्या दुकानात थांबलो होतो थोड्या वेळ. मिस्त्री फोन केला म्हणा त्यांना 10 वाजेपर्यंत या बा. बँकेतून मी जवळपास 10-20 मिनिटं जास्त आल्यात. 10 वाजून 20 मिनिटं आल्यात. ती बाई आलेले वाटतं. त्याला तावड्यात पाठवला मी तिकडं हॉटेलवर, म्हणलं जा तिकडं तिथलं कोबा कर. मी जवळ आहे ना आपलं खडी आणि सिमेंट तरी आणून टाकतो. पाऊस यायला लागला, थोडा पाऊस आहे, जास्त पाऊस नाही. पण ते आता वातावरण पण नाही एवढं पावसाचं बरं का. पाऊस भरपूर पडत आहे बघ तेवढाच आमच्या इथं. अजून तर काय 12 ऑगस्ट पर्यंत पाऊस कमी सांगितला असा.
12 ऑगस्ट नंतर पाऊस जास्त सांगितलेला आहे परत हवामान खात्याने. आज कंप्लीट करो पूरा. हाँ नहीं किया तो पकड़ कर नहीं किया तो पकड़ कर इधर कोई नहीं करेंगे इधर का पूरा करके जाएंगे. मेरे क्या बोल रहा है इधर बांध काम करो थोड़ा जरा. इधर ये वीट है ना इतना ऊपर लगाओ जरा इस कोने से. ये मोरी है ना इसका पानी इधर नहीं आना चाहिए. हाँ इसको जरा बढ़ाओ. इतना किया तो भी चलेगा. ये लेवल पे करो ना. ईट है अपने पास. हाँ बाकी नहीं कुछ प्रॉब्लम. हाँ वो करने आएंगे जब करेंगे वो करने आएंगे. कितना टाइम लगेगा इसको सेंधवा. अरे सूख जाएगा रे जल्दी सूख जाएगा किया तो. बाकी इथं उद्या करणार होता त्याला प्लास्टर आतून बाहेरून आणि साईडला बांधकाम. इलेक्ट्रिशियन वाला गेला आता बाहेर तो म्हणला 1 तासाभरात येईन तो. मग ते मटेरियल लिहून देईन. मग त्या मटेरियल ते पण आणायचं मग ते पण करून घेऊ पटक्यात म्हटलं. मग क्या बोला. हाँ जेसीबी से डाला है ना. जेसीबी बोलना था ना इधर भी डालो करके. उसका लोड इधर आ रहा था रे. इधर तक आया जितना आया उतना डाला उसने. और शक्तिमान थोड़ी है इधर का इधर और लेगा. जितना उसका लोड है सेंधवा उतना ही आएगा वो. शक्तिमान के जैसा उड़ के डाले से बोलना था ना उसको. वो बोला सेंधवा करेगा वो काम. सेंधवा तो सभी काम करता रे. सेंधवा चीता है ना. एमपी का चीता बोलते हैं सेंधवा. सेंधवा बस गया. उधर जाओ सामने. टाकली आहे नी आणि खडी पण आहे. सॉरी खड टाकली. क्रशर हाबूत आहे आपल्याकडं. सिमेंटच्या बॅगा पण आणल्यात. 8 बॅग आणल्यात. एवढा कोबा करता बघत आपल्याला. हा कोबा आज होईल. उद्या प्लास्टर करायचं आतलं. प्लास्टर थोडं बांधकाम आहे साईडला. आपल्याला लवकर हॉटेल चालू करायचं आहे राव. आपण नाही की नाही व्यवसाय चालू करतोय. बेसिकली आपण चायनीज चालू करणार. चायनीजचं नाही का दुकान आहे आपलं ते चालू करतो आपण. जवळपास 6 टेबल सिटिंग असणार आहे आपल्या. त्याला इथला 6 टेबल बसतील फक्त. आणि जसंच वाढतील तसं आपली जागा स्वतःची आपल्या अडचण नाही येणार. मग आपण अजून वाढू शकतो याला. हे पुढचं मोरचं लावून टाकले कारण की आतलं काम करून घेऊ म्हणलं अख्खं. त्याला अजून जवळपास 10-15 दिवस जातील. हे ना हे याला प्लास्टर करायचं आहे. हे आतून बाहेरून आणि या साईडनी मग आपल्याला आहे ना बांधकाम करायचं आहे. प्लास्टर करायचं आतून आणि लाईट फिटिंग वगैरे सगळं काम करायचं. पेंटिंग वर कपडा बांधायचा होता आपल्याला. साईडला आमच्या डोक्यात जाऊन एक दुसरं प्लॅनिंग आहे. बघू आपल्या कसं होतं तसं करता येईल आपल्याला जुगाडमध्ये. कारण पहिले व्यवसाय चालू करू पाहिलं ना नाही का. रुटीनला चालू पाहिलं नंतर धंदा हो जाईल तर डेव्हलप करत जाऊ चांगलं. पासून 12 वाजलेत. त्या सेंधवाला आपल्याला मिस्त्रीला सगळं सेटिंग करून दिली. खडी क्रशर सिमेंट सगळं आणून दिले. पाणी पण जवळ आहे. त्याची जेवणाची सोय पण केली. त्याला म्हणा डाय कोबा करून टाक बाबी. मी डाय 5:30 वाजता येईन. त्याला डाय अंगाव दिलेलं आहे. असं बघायची गरज नाही. त्याला 3000 रुपयाला ठरवले आम्ही. 3000 रुपयाला कोबा. बाई एवढा चॅप्टर आहे. 1 लेबर एक मिस्त्री होत होतं. जवळपास 1800 रुपयात होत होतं. मला म्हणला नाही 2 लेबर लागतील. बरं म्हणलं. नंतर मला खडीवाल्याचे मिस्त्री जास्त पैसे घेतो लेबर. बरं म्हणलं 3000 रुपये देतो. यायचा गडी आता आला एक जण घेऊन. मी त्याला 1200 रुपये अजून एवढं 3 जास्त जाऊ दे. चल पुढल्या काम त्याला बरोबर मॅच करतो. मग बाई आमचं काम 25 करतोय. गोठा झालो डायरेक्ट. याला ना पाण्याचा टाइम झालाय. 12 वाजलेत. 12 वाजता पाणी दाखवत असतो यांना. पाणी जास्त पेत नाही बरं का आता. थांब रे याला प्यायचं वाटतं. हा खेळ आहे वाचलाय. वारे शाने सर खुन्नसला दाखवू.
दरखुन्नस पे येऊ प्याला थोडा. अरे ते आज काय जेवायला यश केचा वाढदिवस आहे ना आज. आज राडा असणार ना काहीतरी. मला काय आहे का ना ऑफर. ऑफर आहे का नाही आम्हाला. कसं आहे बाई लगे आंबन बिंबन खाऊन सज्ज होते आता. जरा थोडा एक दिवस उपास दिला तर त्याला चांगला मस्त जागेवर आणला पण. $2,000 years later. स्कूल मध्ये आला का तू. अयो दाखव स्कूल म्हणून काय ना तू. चॉकलेट दाखव मला देख. दाखव सरप्राईज. सरप्राईज कडे सरप्राईज पाहिजे का कर. सरप्राईज सरप्राईज अजून एक सरप्राईज. सरप्राईज कर. सरप्राईज दाखव काय केलं तू. काय केलं दाखव. अंकल एक दे. अंकलला दे 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 तुला आवं नाही का मोठं वाटत. पकड पकड पकड. बोलो क्या करने का है. अंदर का भी करना है पान का प्लास्टर. अभी 3 बजे. हाँ क्या सामान चाहिए तो बोल. हापी और लंबाची क्या बांधकाम करने के लिए ये है ना. क्या फिर क्या होता है. आओ इधर इधर आओ. बरा टाइम राहिला 2 तास तुझ्याकडे. बांधकाम प्लास्टर करून देशील. फुकाट परत 2,000 रुपये उद्या परत येईल. अय भैया याला मार. याला बांधकाम प्लास्टर कर चल. होऊन जाई नाही पण बहुत टाइम आहे आपले पास. करले पुरा. एवढा चॅप्टर निघला त्याला 3,000 रुपयाला त्याला हे दिलं. आता टाइम उरलाय त्याला म्हणलं आतलं कर. गाड्याने आतलं नाही केलं मग त्याला 2,500 रुपये दिले. मी त्याला म्हणतो उद्या ये. उद्या मग बाकी काम करू दे. आता उद्या परत त्याला 2,000 रुपये द्यायला लागेल. मग त्याला 500 परत कमी देणार. त्याला 1,500 रुपये देणार मी आता उद्या. 2,000 रुपये कामाचे ना. आजचे पैसे नाही द्यायचे त्याला. त्याने काम चुकारपणा केला. लेबरला म्हणला 1,500 रुपये द्यायचे आणि त्यांनी घेतले 1,000 रुपये. 2,500 रुपये घेतले. तसे त्याची वाटते तसे आहे. त्याची हजेरी 1,200 रुपये आणि लेबरचे आहे 800 रुपये. 2,000 रुपये आहे तसे. पण त्यांनी 500 एक्स्ट्रा घेतले आमच्याकडून. चल काय आता आपल्याला मस्ती चालली. भैया पक्का चॅप्टर पडत नाही. भैयाला उद्या आहे ना चांगला चमकितो. पण उद्या फक्त उद्या यायला पाहिजे. उद्या यावं म्हणजे 500 का पटवलेत मला. भाई उद्या राहिलाय तुझं ना. 3:30 वाजल्यात. आपल्याला खुन्नसला न्यायचं चालवायला. खुन्नसला आणि लक्ष्मीला. खुन्नस आहे ना बरोबर लक्ष्मी पाठीमागं चालतो नाही का. ते याला आपला विमा एकटा राहील फक्त. आता ते बाहेर काढलं गेलं लय ॲडवान करतंय. दाखवतो जरा तिला बाहेर काढून दाखवतो. तेच करतो तिथं. चल
त्याला आम्ही त्याला आहे ना असं मोकळा चाललो होतो तेव्हा त्याला नीट चालता येत नव्हतं. घाबरायचं पुढल्या गाड्यांना दोन मागल्या गाड्यांना पण. आता बरोबर गोड्या मागं ठेवला आम्ही त्याला कळाय पाहिजे ना कुणा मागं चालायचंय. आता व्यवस्थित चालतोय गोड्या मागं. असं त्याला आता 2 किलोमीटर येणार ना आम्ही. खाली नाही घ्यायचं त्याला बघतो रोडच्या. लक्षात ठेवा बघतो 2 किलोमीटर येऊन 2 किलोमीटर जाऊन 4 किलोमीटर मध्ये त्याचा फुल काम निघा ना. आता शेजारी गाड्या ना गाड्यांना घाबरायचं पहिला. आता नाही होत. आता गुढी सोबत चालतो तो. तो असा कवर डिंग डिंग करीत येतोय. काल त्याने घाम काढलाय आमचा. गोडी माग लवकर येतो पाटपाट. चल खुन्नस. खुन्नस चल रे. असा पट्टीत चालाय बाय. चल. One hour later. नाही 6:30 वाजल्यात. आत्ता जाऊन आपलं काम सगळं काम उरकले. पुढलं पण साफसफाई केली अख्खी. आणि याला खुन्नसला आपल्या वर बांधून टाकला. आणि त्याची जागा ही पण जागा साफ केली. सकाळी इथे घ्यायचा आणि संध्याकाळी आज घ्यायचा असं प्लॅन केला आता आम्ही. ओके. आंबवान थोडंसं नॉर्मल ठेवलं त्याने आत्ता. आता आपला भीमा आहे ना शेमून कधी खायला सगळं खाऊन टाकतोय. त्याला अंग नाही अजून बरं का. थोडा बराच वेळ लागणार त्याला. असा 2-2.5 महिने जाईन चांगली जरा तब्येत व्हायला व्यवस्थित त्याची. आणि आपल्या खुन्नसला आहे ना लईतल्या महिनाभर लागन तयार व्हायला आता. कारण त्याचा शेड्यूल आम्ही डाएट शेड्यूल चेंज केलं. पहिल्यासारखं केलं डायरेक्ट. जेव्हा आम्ही तयार केलं ना तेव्हा पहिला तेव्हासारखं केले. महिनाभर मॅक्सिमम, जास्त नाही आता.